मोठी अशी रॅली फडणवीसांची काढण्यात येते। आपण बघतोय फडणवीसांसोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत। सोबतच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। सर्व महत्त्वाचे नेते ज्यांना मंत्रिपद मिळालेली आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। पंकजा मुंडे यांनी म्हटलेले 2014 साली जी फडणवीसांची टीम होती ती पुन्हा 2024 मध्ये अस्तित्वात येते आणि नव्या जोमाने आम्ही काम करू, नागरिकांसाठी काम करू असं त्या म्हणालेल्या आहेत। यासोबतच आपण बघतोय ही नागपूरमधली दृश्य जंगी अशी तयारी करण्यात आलेली आहे। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। नागपूरमध्ये जवळपास 4 दिवसांचं हे अधिवेशन असेल आणि त्याआधी आज मंत्रिमंडळ विस्तार होतोय। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूर ही माझी कर्मभूमी आहे, नागपूर ही माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे इथलं हे प्रेम हे विशेष असल्याचं अशा भावना यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या। मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच फेरी आहे त्यांची नागपूरला आणि नागपूरकरांचं मोठं प्रेम आपण इथं अनुभवू शकतो। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सगळेजण एकाच रथामध्ये बसलेले आहेत आणि आता इथून ते फडणवीसांच्या घरापर्यंत हा संपूर्ण विजय रथ नेला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात फडणवीसांना बघण्यासाठी, फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी नागपूरकर जमलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली आपण बघतोय। तर देवेंद्र फडणवीस हे आता नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये त्यांची भव्य अशी रॅली आपण बघू शकतो। मुख्यमंत्रीपदावर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये पोहोचलेले फडणवीस आणि नागपूरमध्ये कालपासून गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर मोठी तयारी सुरू होती। बॅनरबाजी आपण बघितली होती। कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी भाजपाकडनं करण्यात आली होती। ठिकठिकाणी कोपऱ्याकोपऱ्यावर नाक्यानाक्यांमध्ये बॅनरबाजी भाजपाकडनं करण्यात आली होती। रेलिंग्स उभारण्यात आले होते आणि आता भाजपेंचा हा एकूणच उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। नागपूर विमानतळावर पाय ठेवता क्षणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघू शकतो। भाजपेंची इथे झालेली आहे। तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला, इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी। आज संध्याकाळी 4 वाजता सर्व मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। जवळपास आपण जो फॉर्म्युला सांगितला होता 21-12-10 असा फॉर्म्युला महायुतीचा ठरलेला आहे। कुणाच्या खात्यात कोणतं मंत्रिपद जाणार हेही जवळपास निश्चित झालेलं आहे। मंत्र्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना फोन आलेले आहेत ते सर्व मंत्री, भावी मंत्री, सर्व आमदार हे आता नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच आपण बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवारही नागपूरमध्ये पोहोचले। त्यानंतर सर्व महत्त्वाचे नेते एक एक करून पोहोचायला सुरुवात झाली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूरची ही दृश्य आहेत। विजय रथावर स्वार होत भव्य असा रोड शो भाजपाकडनं करण्यात येतोय। तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रचंड अशी गर्दी उसळलेली आहे फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी। मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे। 2014 मध्ये त्यांनी पूर्ण 5 वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता मुख्यमंत्री पदाचा। त्यानंतर 2019 मध्ये झालेला पहाटेचा शपथविधी आणि आता तिसऱ्यांदा भाजपाने स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत मोठी अशी आमदारांची संख्या त्यांनी मिळवत मुख्यमंत्री पद स्वतःकडे त्यांनी खेचून आणलेलं आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आपण ऐकली की नागपूर ही माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे। नागपूरमधून त्यांचा प्रवास सुरू झाला। अगदी नगरसेवकापासून त्यांचा हा प्रवास होता। नगरसेवकपासून महापौरपर्यंत सर्वात तरुण महापौर ते बनले होते आणि त्यानंतर तिथून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी आज मजल मारलेली आहे। भाजपा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यांना महत्त्वाचं खातं जाऊ शकतं अशी ही माहिती आहे। त्यामुळे महत्त्वाचं खातं, मंत्रिपद ही सगळी जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांकडे आल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपद हे रवींद्र चव्हाणांकडे जाणार अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर एकूणच भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदामध्ये खांदेपालट होणार असल्याची माहिती समोर येते। घवघवीत असं यश देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाताखाली भाजपाने मिळवलेलं आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पोहोचताच नागपूरकरांसाठीचं प्रेम किती महत्त्वाचं आहे, नागपूरकरांचं माझ्यावर किती प्रेम आहे याची त्यांनी पुन्हा एकदा ग्वाही दिलेली आहे।
नागपूरमध्ये त्यांनी त्यांचा प्रवास एकूणच हा नगरसेवकापासून सुरू झाला आणि नगरसेवक ते मुख्यमंत्रीपद असा एकूणच त्यांचा प्रेरणादायी असा प्रवास आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरची ही नागपूरची दृश्य आपण बघतोय.